चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका तरुणीची निर्गुण हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मृत तरुणीचे नाव प्रियंका वांढरे, वय वर्ष 29 असून आरोपीचे नाव अंकेश बहिरवार, वय वर्ष 22 असे आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका आपल्या पतीपासून विभक्त राहत होती। याच काळात तिची ओळख स्वतःपेक्षा तब्बल 7 वर्षांनी लहान असलेल्या अंकेश सोबत झाली। ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघेही प्रियंकाच्या घराच्या वरच्या मजल्यावर लिव्ह इन मध्ये राहू लागले। मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये आर्थिक कारणांवरून आणि किरकोळ वादांवरून सतत खटके उडत होते। प्रियंका अंकेशवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती, तसेच त्याला घरच्यांशी बोलू देत नसल्याचेही समोर आले। या सततच्या वादातूनच संतापलेल्या अंकेशने टोकाचे पाऊल उचलल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। दिनांक 14 मार्चच्या रात्री अंकेशने मोबाईल चार्जरच्या वायरने प्रियंकाचा गळा आवळून तिची हत्या केली। घटना लपवण्यासाठी अंकेशने प्रियंकाच्या वडिलांना फोन करून ती बोलत नाही, तिने मान टाकली आहे असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। घरच्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता प्रियंका बेशुद्ध अवस्थेत आढळली। तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। सुरुवातीला हा प्रकार आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अंकेश बहिरवारला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे चंद्रपूर शहरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय।